नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. एक क्षण थांबा. तुमच्या कुटुंबातील कोणी तुम्हाला वयाच्या 60 नंतर ताकद मिळवण्यासाठी थोडं मांस खाण्यास सांगतं का? किंवा तुम्हाला स्वतःला वाटतं का की प्रथिनांसाठी मांस आवश्यक आहे? आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे. वयाच्या 60 नंतर तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रथिने मांसातून नाही तर तुमच्याच स्वयंपाकघरातील 4 देशी कडधान्यांमधून अधिक चांगल्या प्रकारे मिळवता येतात. ती स्वस्त, सोपी आणि शरीरासाठी खूपच सुरक्षित आहे. शेवटपर्यंत लक्ष द्या, कारण चौथ्या कडधान्याच्या पाककृतीने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. वयाच्या 60 नंतर एक गोष्ट खूप सामान्य होते, शरीरातील प्रथिनांची कमतरता. जेव्हा प्रथिने कमी होतात तेव्हा स्नायूंचं प्रमाण कमी होतं, हाडे कमकुवत होतात, थकवा वाढतो आणि जखमा लवकर बऱ्या होत नाही. बहुतेक लोक याचं उत्तर मांसात शोधतात, पण वयाच्या 60 नंतर शरीराला मांस पचवणं सोपं नसतं. पचनक्रिया मंदावते, युरिक ॲसिड वाढतं, त्यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो आणि सांधेदुखीसुद्धा वाढू शकते. मग प्रथिने कुठून मिळतात? याचं उत्तर आहे आपले देशी कडधान्ये. आज मी तुम्हाला त्या 4 गोष्टी सांगणार आहे. वयाच्या 60 नंतर प्रथिनांची प्रत्येक कमतरता भरून काढणारी 4 देशी कडधान्ये. प्रत्येक कडधान्याची घरी बनवता येणारी एक सोपी पाककृती आणि एक अशी पद्धत जी कडधान्यांमधील प्रथिनांना मांसाइतकंच प्रभावी बनवतं. मला एक प्रसंग आठवतो. विश्वनाथ काका आहेत. वयाच्या 68व्या वर्षापर्यंत आयुष्यभर त्यांनी खूप मेहनत केली, पण 60 नंतर त्यांच्या शरीरातील स्नायूंचं प्रमाण कमी होऊ लागलं. ते थकल्यासारखे चालू लागले, त्यांचे हात कमजोर झाले. डॉक्टरांनी सांगितलं की ही प्रथिनांची कमतरता आहे. त्यांच्या मुलाने त्यांना रोज मांस खाऊ घालण्याचा विचार केला, पण डॉक्टरांनी त्याला थांबवलं आणि सांगितलं की त्यांच्या वयात मांस खाण्यापेक्षा कडधान्ये अधिक फायदेशीर आहेत. ती त्यांच्या मूत्रपिंडाचे रक्षण करतील, पचनक्रिया सुलभ करतील आणि तितकेच प्रथिने पुरवतील. कुटुंबाला यावर विश्वासच बसला नाही, पण 3 महिने रोज कडधान्य खाल्ल्यानंतर विश्वनाथ काका स्वतः सांगू लागले की त्यांची शक्ती परत येत आहे. जे मांस करू शकलं नाही ते कडधान्यांनी केलं. चला तर मग जाणून घेऊया ती 4 कडधान्ये कोणती आहेत. पहिलं कडधान्य आहे ती म्हणजे मूगडाळ. 60 नंतर जर तुम्हाला फक्त एकच कडधान्य निवडायचं असेल तर ती मूगडाळच असेल. 100 ग्रॅम मुगाच्या डाळीमध्ये अंदाजे 24 ग्रॅम प्रथिने असतात. पण केवळ प्रथिनेच नाही तर मुगाच्या डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 60 वर्षानंतर ही सर्वात सहज पचणारी डाळ आहे. शरीराला मांस पचायला 4 ते 6 तास लागतात, पण मुगाची डाळ 2 तासांमध्ये पचते. पाककृती काय आहे तर मुगाच्या डाळीचा चिला, प्रोटीन बाउल. साहित्य काय घ्यायचं आहे? अर्धा कप मुगाची डाळ रात्रभर भिजवलेली आणि 1 टोमॅटो घ्यायचा छोटासा, बारीक चिरलेला अर्धा कांदा, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि थोडंसं किसलेलं आलं, चवीनुसार मीठ आणि हळद, 1 चमचा तूप किंवा मग मोहरीचं तेल. भिजवलेली मुगाची डाळ जाडसर वाटून घ्यायची आणि त्यात भाज्या घालायच्या. तव्यावरती तूप घाला, चिला पसरवून पिवळी पेस्ट बनवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. दह्यासोबत खाऊन घ्या. सर्वात मोठी चूक म्हणजे मुगाची डाळ जास्त शिजवणं. आज जितकी कमी तितकी जास्त प्रथिने टिकून राहतात. या चिलामधून 12 ते 15 ग्रॅम प्रथिने मिळतात. पुढची डाळ हाडे कमजोर असलेल्या आणि सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी आहे. दुसरी डाळ आहे ती म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ ही सर्वात स्वस्त, बनवायला सोपी आणि सर्वाधिक दुर्लक्षित डाळ आहे. पण 60 नंतर ही डाळ एक चमत्कार आहे. 100 ग्रॅम मसूर डाळीमध्ये अंदाजे 26 ग्रॅम प्रथिने असतात, जी मांसामध्ये अनेक तुकड्यांमध्ये जास्त आहेत. त्यात फोलेट देखील असतं जे रक्त तयार करण्यास मदत करतं. लोह असतं जे थकवा दूर करतं आणि फायबर असतं जे 60 नंतर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. आता कृती काय आहे तर मसूर डाळीचं सूप कसं बनवायचं तर अर्धा कप लाल मसूर डाळ, 1 चिरलेला टोमॅटो, 1 लहान गाजर, 1 चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, हळद, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, वाढण्यासाठी 1 चमचा तूप. कृती काय आहे तर डाळ धुवून 20 मिनिटे भिजवून ठेवायची. तुपात जिरे, लसूण परतून घ्यायचे. त्यात टोमॅटो आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवायचं. डाळ आणि 2 ग्लास पाणी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवायचं.
वाढण्यापूर्वी लिंबू पिळून घ्यायचं. शिजवताना लिंबू घालणं ही सर्वात मोठी चूक आहे. नेहमी वाढतानाच लिंबू घाला, यामुळे लोहाचं शोषण दुप्पट होतं. या सूपच्या एका वाटीतून 18 ते 20 ग्रॅम प्रथिने मिळतात. आता तिसरी डाळ आहे जी 60 वर्षानंतर साखर आणि रक्तदाब दोन्हीही नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ती म्हणजे चणा डाळ. 60 वर्षानंतर मधुमेह असलेल्या लोकांसाठी चणा डाळ ही सर्वोत्तम डाळ आहे, जिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, म्हणजेच त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. 100 ग्रॅम चणा डाळीमध्ये अंदाजे 22 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणारे झिंक, हाडे मजबूत करणारे मॅग्नीज आणि मेंदू तल्लख ठेवणारे फॉस्फरस देखील असतं. कृती काय आहे तर चणा डाळ आणि पालक खिचडी. साहित्य काय आहे? अर्धा कप चणा डाळ 2 तास भिजवलेली पाहिजे. अर्धा कप तांदूळ, 1 कप पालक, बारीक चिरलेला 1 टोमॅटो आणि 1 चमचा तूप, जिरे, हळद, हिंग, चवीनुसार थोडंसं मीठ. तुपामध्ये हिंग आणि जिरे परतून घ्या. टोमॅटो घाला, मऊ होईपर्यंत शिजवा. भिजवलेली डाळ आणि तांदूळ घाला. 3 ग्लास पाणी घाला. मंद आचेवर 20 मिनिटे शिजवा. शेवटी पालक घाला. आणखी 2 मिनिटे शिजवा. चणा डाळ न भिजवता शिजवणं ही सर्वात मोठी चूक आहे. ती जड होते. 2 तास भिजवल्याने ती पचायला सोपी जाते आणि अधिक प्रथिनेसुद्धा मिळतात. एका वाटी खिचडीतून 20 ते 22 ग्रॅम प्रथिने मिळतात. चौथी डाळ सर्वात आश्चर्यकारक आहे आणि 60 वर्षानंतर तुम्ही ती सर्वात जास्त खावी. चौथी डाळ म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ जेव्हा वर्षानंतर तुम्ही ती सर्वात जास्त खावी, बहुतेक लोक हे नाव ऐकतात तेव्हा त्यांना वाटतं की ही डाळ जड आहे, पण योग्य प्रकारे बनवल्यास 60 डाळीनंतर ही सर्वात शक्तिशाली डाळ आहे. 100 ग्रॅम उडीद डाळीमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रथिने असतात, पण तिची खरी शक्ती इतरत्र आहे. उडीद डाळीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी असतं, जे मज्जातंतूंचं कार्य व्यवस्थित ठेवण्यास, स्मरणशक्ती टिकून ठेवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. आयुर्वेदामध्ये उडीद डाळीला वाजीकरण म्हटलं जातं, म्हणजेच ती शरीराला ऊर्जा आणि चैतन्य प्रदान करते. आता उडीद डाळीचा हलका तडका बनवायचा आहे. अर्धा कप धुतलेली उडीद डाळ रात्रभर भिजवलेली असावी. 1 टोमॅटो चिरलेला, 1 कांदा, बारीक चिरलेला, लसणाच्या 2 पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 चमचा तूप, जिरे, हळद, धनेपूड, मीठ, कोथिंबीर वाढण्यासाठी. भिजवलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. एका वेगळ्या पातेल्यामध्ये तूप गरम करा. जिरे, लसूण, आले परतून घ्या. कांदा सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. टोमॅटो आणि मसाले घाला. शिजवलेली डाळ 5 मिनिटे मंद आचेवरती ती भिजवलेली डाळ शिजू द्या. कोथिंबीर घालून सजवा. उडीद डाळ न भिजवता बनवणं ही सर्वात मोठी चूक आहे. रात्रभर भिजवल्याने ती हलकी होते आणि 60 मिनिटानंतर पचायला सोपी जाते. एका वाटी डाळीतून 20 ते 24 ग्रॅम प्रथिने मिळतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त डाळ खाणं अपूर्ण आहे. जेव्हा तुम्ही डाळीसोबत धान्य खाता तेव्हा तुमची प्रथिने पूर्ण होतात. म्हणजे डाळ अधिक भात म्हणजे पूर्ण प्रथिने, डाळ अधिक रोटी म्हणजे पूर्ण प्रथिने, डाळ अधिक चिला म्हणजे पूर्ण प्रथिने. जेव्हा डाळी आणि धान्य एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीराला मांसमध्ये आढळणारी सर्व आवश्यक अमिनो आम्ले मिळतात. हे तत्त्व आपल्या आजी आजोबांना हजारो वर्षांपासूनच माहीत होतं. डाळी आणि तांदूळ हे केवळ अन्न नाही, साठीनंतर प्रथिनांयुक्त असा हा सर्वोत्तम आहार आहे. आजच 3 सवयी सोडा. सवय क्रमांक 1, डाळ पाण्यासारखी पातळ करणं. पातळ डाळीमुळे प्रथिने कमी होतात. डाळ घट्ट करा म्हणजे तुम्हाला अधिक पोषण मिळेल. सवय क्रमांक 2, दररोज एकाच पद्धतीची डाळ शिजवणं. शरीराला वेगवेगळ्या डाळींमधून वेगवेगळी पोषक तत्त्वे मिळतात. या 4 डाळींमध्ये विविधता आणा. सवय क्रमांक 3, डाळीला फक्त रात्रीचं जेवण समजणं. नाश्त्यालाही डाळ खा. चिला, सूप किंवा सकाळच्या डाळीच्या स्वरूपामध्ये दिवसभर ऊर्जा मिळते. मी नेहमी एक गोष्ट सांगते, आपले आजोबा नेहमी मांस किंवा जास्त डाळी खायचे आणि ते 80-90 वर्ष सशक्त राहिले. हा योगायोग नव्हता. डाळ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आपल्या स्वयंपाकघराचा भाग आहे, आपल्या DNAचा भाग आहे. साठीनंतर शरीर शतकानुशतके ज्या गोष्टींची सवय झाली आहे त्याच गोष्टी उत्तम प्रकारे पचवतं. देशी डाळ ही तीच गोष्ट आहे. महाग नाही, परदेशी नाही, गुंतागुंतीची नाही, अगदी योग्य डाळ योग्य पद्धतीने दररोज. पुन्हा एकदा साठीनंतर मांसपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या 4 देशी डाळी. पहिली आहे मूग डाळ, जिचा आपल्याला चिला बनवायचा आहे, 12 ते 15 ग्रॅम प्रथिने पुरवतं. दुसरी म्हणजे मसूर डाळ, जी 18 ते 20 ग्रॅम प्रथिने पुरवते. तिसरी आहे चणा डाळ, जी 20 ते 22 ग्रॅम प्रथिने पुरवते. चौथी आहे उडीद डाळ, जी 20 ते 24 ग्रॅम प्रथिने पुरवते.
ती एकच पद्धत. डाळ आणि धान्य मिळून मांस इतकेच परिपूर्ण प्रथिने मिळतात. तुमची आवडती डाळ कोणती आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणती डाळ सर्वात जास्त खाता हेही सांगा. शक्ती नेहमीच महागड्या वस्तूंमध्ये नसते. कधीकधी ती तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील एका साध्या डाळीमध्ये सुद्धा दडलेली असते. 4 देशी डाळी, 4 सोप्या पाककृती आणि 1 जुनं गुपित साठीनंतर हीच तुमची खरी ताकद आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.